हे पाहिजे नंतर नंतर ते आता सगळे बारीक पडायचे. सर करा इंट्रोडक्शन तुम्हीच सर. नाही करा करा तुम्ही. अरे करा ना करा या डॉक्टर साहेब दोघं डॉक्टर या. 2025 या इथे. नमस्कार, मी डॉक्टर जयदीप बाळासाहेब पाटील, राहणार बोरपाडे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. लागवड कधीची सांगा. लागवड 20 मे 2025. क्षेत्र आहे 3 एकर. कोल्हापूर तालुका जो आहे कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये डॉक्टर साहेबांनी पहिल्यांदाच हा किडीचा प्रयोग केला ह्या भागामध्ये. आपल्या किसान पाठशाळाशी जुळले आणि त्यांना एक प्रेरणा मिळाली की आपण ही किडी करू शकतो. आता त्यांचा उद्देश सुरुवातीला हा होता इथं की त्यांचं जी जमीन आहे ती थोडी कडक झालेली होती, हार्ड झालेली होती ऊस घेऊन तर त्यांना हा पॅटर्न थोडा बदलावायचा होता. त्यामुळे त्यांना एक ऑप्शन मिळाला केळीचा. आणि आता म्हणजे त्यांचा काय अनुभव आहे मातीबद्दल किंवा त्याच्याबद्दल ते स्वतः सांगतील तुम्हाला. काय डॉक्टर साहेब? आता जमिनीचं तर आता म्हणजे हे झाले, फुल आल्यासारखं झालंय त्याला. जमीन पोत थोडी- सुधारलाय. पोत पोत सुधारलेला. सुधारायला लागला. असं वाटतं. ओके, केळीमध्ये ती अजून ताकद आहे. केळीचं हे पडेल तसं आता जास्त होईल ते. आता हा जो प्लॉट आहे जिथं आपण उभे आहेत हा उताराचा भाग आहे. पूर्ण इथून तर खालपर्यंत उतार आहे. आणि जमीन जर बघितली त्या मानाने ही मिडियम क्वालिटी म्हणता येईल. जसं डॉक्टर साहेबांची भारी जमीन आहे त्या मानाने ही आहे. पण ह्या मातीच्या याच्यानुसार जर बघितलं पूर्ण प्लॉट तर हा प्लसमध्ये जाईल मातीच्या जमीन. हा जर काळी मातीमध्ये राहील म्हणजे आता बघा आता जी बुंदीची साईज जी बनली याची किती वाजता तुमचं 40 आहे. 40. 38, 40 आहे. 38, 40, 40 काही 40 काय 40 प्लस. मोठे आहे. आणि सगळ्यात विशिष्ट जे आहे विशेष म्हणजे आता हा जो कलर येतो ना मॅच्युरिटी कलर. हा जो कलर आहे हा म्हणजे त्यांनी जेवढं दिलेलं आहे फर्टिगेशन वगैरे सगळं अपटेक झालेलं आहे इथं. पूर्ण मॅच्युरिटीने हे झाड चाललं. त्यानुसार आउटपुट बघा. आता इथं आता ही जी थंडीनंतर झाली आहे निस्वा है ना. आणि ही थंडीमध्ये आलेली आहे निस्वा. थोडा फरक पडतो याच्यामध्ये. कॅल्शियम नायट्रेट आणि अमोनियम सल्फेट सांगितलं होतं तेव्हा. होय, त्यावेळी थंडीत सांगितलं होतं. थंडीत सांगितलं होतं आणि चुन्याचंही पाणी सांगितलं होतं. हे गॅपिंग बघा ना. गॅपिंग पण आहे ना व्यवस्थित. ती नंतर मी येणार ना सर मॅडम. हां ते टेम्परेचर वाढल्यानंतर येत असते सगळ्या व्यवस्थित. आता इकडनं बघ इधर से दिखा यहाँ से दिखेगा. या पद्धतीची गॅपिंग पाहिजे सगळे. टेप आहे का? मजा ना बोल येतो. पानाचं काढले तर चालणार नाही काढू नका. खाली जरा अजून खाली. अजून खाली. उलटा करा, उलटा नाही, आता काढले तर चालतील की काय. काय नाही नाही आता तर ऊन वाढेल सर. ते जसं थंडीमध्ये काम केलं त्यांनी आता उन्हामध्ये तसंच काम केलं. उलट करताना इकडे अजून सोडा खाली जरा. 40 आहे ना. 40 आहे ना. तो 40 इथेच दिसतोय. हा हा बस बस. 42 40 42 42. हां. आणि सगळ्यात विशिष्ट काय डॉक्टर साहेब ग्रीनरी अजून पण आहे. हा भरपूर पानं भरपूर आहे. म्हणजे जितके मी प्लॉट बघितले आता उन्हाळ्याच्या ह्या कंडिशनमध्ये जसं थंडी संपली आणि अचानक ऊन वाढलं बऱ्याच जणांचे पानं ड्रॉप झाले. आमचे पण थोडं आता दोन चार जे गेले ते आत्ताच गेले. ते तर नॅचरली जाणार आहेत. पण एवढं अजून पण ग्रीनरी आहे तुमची आणि सावली आहे बागेमध्ये अजून पण. हे कोकेज साईज बघा ना. हां मग कमळाच्या साईज. हा अजून किती पाहिजे ना. हे जे आहे ना हे वर पडू दे. ते वर टाकलं सगळं वर टाकायचं. आणि इथं पाणी वाढवा अजून.
पाणी मग कंटिन्यू चालतं. कंटिन्यू चालू ठेवा. तुम्हाला पाण्याचं काही शॉर्टेज वगैरे नका. पाणी नाही चालतं. हां, कारण आता काय पाण्याची ड्रिपर गरज लहान आहे बरं. पाण्याची गरज वाढेल त्याला. पाण्याची गरज लागेल, पाणी वाढवा, कंटिन्यू चालू ठेवा. आणि पील सांगितलं होतं ठेवायला, नाही ते काय झालं आपलं ज्यावेळी आपण 5व्या महिन्यात कट केलं हं. त्यानंतर ते आलंच नाही. आलंच नाही. तुम्हाला ते सांगितलं परत आपण हे घातलं की त्याला एकदा निसून सुरू झाले की पील कमी येतं. ते आलंच नाही. मग ते तुम्ही सांगितलं ते हे आता टाकलं बघा, की त्याला आता हे जे आलंय, अमोनियम सल्फेट वगैरे टाकलं त्याला. हे आलेत ना, हां. हे ठेवा तुम्ही. आता नाही कटच केलेलं नाही आता. हां, ते ठेवा. ते हे चालू 5व्या ठेवा. महिन्यात कट केलं त्यापासून कटच नाही केलेलं त्याला आपण. आता येईल ते जे आहे ना, सिलेक्ट करा आणि ठेवा त्याला. कारण समजा तुमचं एप्रिलमध्ये जरी आली शेवटची कटिंग, तोपर्यंत हे 1, 2, 3 महिन्याचं होऊन जाईल. होय. है ना. आणि पुढच्या वेळेस थंडीच्या अगोदर कटून जाईल जर आतापासून ठेवायला सुरुवात केली तुम्ही तर. विषय असा आहे इथं की जे नवीन शेतकरी आहेत की जे केळी लावू इच्छितात, बऱ्याच जणांची हिंमत होत नाही. सांगणार कोणी नसतं, गाईडलाईन कोणी नसतं. आम्ही 5x9 तर 5x9 5x9 ते 5x9 आणि सक्सेस बी करून टाकलं. झालं. मेहनत चांगलं केली, मॅनेजमेंट चांगलं केलं, पण एकदम छान. वातावरण आणि जमिनीच्या हिशोबाने प्लस पॉईंट आहे. त्यात या वर्षी काय पाऊस 20 मे भरपूर गेला. रोपं लावली त्या त्या दिवशी दिवशी पाऊस पाऊस चालू चालू झाला. आहे. दिवसापासून पाऊस सुरू आहे. पाऊस चालू. कंटिन्यू पाऊस सुरू राहील. थोडं फक्त ते 6 महिने पाऊस हेनच चालला. रोप आपली हे झाली, नाहीतर मग बाकी काही प्रॉब्लेम झाला नाही. बरोबर. सेम पण आता बराच तुम्ही म्हणजे केळी येऊन गेले तुमच्या, आत्मसात करून गेले. फील बॅगला तुम्हाला सांगायची गरज नाही पडणार. डॉक्टर साहेबांचं बघा ना, त्यांचंही सुरुवातीला होय, होय. नवीनच वर्ष होतं त्यांचं. ते मागच्या वेळी त्यांचं बघूनच आम्ही सरांचा गायडन्स मोठा आहे. गेल्या वर्षी मी सुद्धा असं घाबरत जसं आलाय. नाही, केळीमध्ये आहे काही त्याच्यामध्ये व्यवस्थित केलं तर व्यवस्थित आहे. गडबड नाही करायची फक्त. म्हणजे कोणी बाहेरचं कोणी काही सांगतं, त्याच्यानुसार जर आपण माइंड सेट चेंज करत गेलो ना. आता तर ह्याला मग नुकसान पण बंचला होतं. स्प्रे आता याला हे करा तुम्ही, पाणी वाढवा आधी. आणि याचं झालंय का ट्रेसर किंवा ट्रेसरच Confidence. ट्रेसरच आपण कॉन्फिडर पण वापरतो. 0.34 आणि याचा वायसोनोमीटर टाकून तो स्प्रे करा. वजन वाढेल, चकाकी पण येईल. आणि वासनमध्ये वायसोनोमीटर किती 100 ग्रॅम एका पंपाला. बस 15 दिवसांनी घ्यायचं. किती घ्यायची? कलर शायनिंग आणि वजन पण किती वाढायचं. स्प्रे घ्यायची? 15 दिवसांनी. 15 दिवसांनी. हां. ते बॅगिंग केल्यानंतर प्रॉब्लेम लागले ते स्प्रेला. मग बॅगिंग करायचं कसं करायचं नाही, आता बॅगिंग हे ज्यांना राहिले ना हां, त्यांना करायचं. करू शकता तुम्ही. स्प्रे. हां, आणि स्प्रे केला, बॅगिंग चढवलं की काम संपलं. मग परत एक तुम्हाला स्प्रे परत झाला आणि करायची गरज बॅगिंग नाही. चढवलं तर काय अडचण येत नाही. परत करायची गरज नाही ना, एकच जर करा. बाहेरच्या बाजूनं स्कर्टिंग करायला लागणार. हां, बाहेरच्या बाजूने तुम्हाला बांधावं पण लागेल. ते आणि बांधायचं पण म्हणतात ते 2-3 लाईनी हं, बांधायचं. आत काय एवढं गरज मध्ये नाही. तुम्हाला आत्ता स्कर्टिंग करायची गरज नाही. जर असेल तुम्ही आणलेलं तर घालू शकता. झालं. बाकी परत आणून लावायची गरज नाही. आता उन्हाळा आहे, मच्छर वगैरे काही एवढं नाही. नाही. पण बाहेर लावून घ्या. बाहेरचे 2-3 लाईन लावून घ्या. नाही केलं तर एवढं काय प्रॉब्लेम नाही ना. मग याला नाही, हे आपलं फवारणी वगैरे करायला बरं पडेल. फवारणी करून घ्या, काही प्रॉब्लेम नाही त्याला. आणि जिथे जिथे गॅप असेल, तर समजा मधलं झाड गेलं असेल, तर आजूबाजूला ऊन येतं, तिथे लावून घ्या. एक पेपर टाक, उन्हाच्या बाजूने पेपर टाकायचं, न्यूजपेपर. आता पील किंवा ठेवताना हे या बाजूलाच ठेवायला पाहिजे ना आपल्याला. उत्तर किंवा पूर्व जास्त पडले इकडे सगळी बाहेर अशी. पूर्व तिकडे ना, हम्म. पूर्व ते. समोर. हां, मग तिकडचं ठेवा तुम्ही. या इकडचं जे साईडला. आहे ना, नवीन हे आता नवीन मध्ये हे ठेवा मग. आता हे बघा, किती ठेवायची? आता हे कट झालेलं आहे, हे नका ठेव. हे जे नवीन येत आहे हे चालेल किंवा हेही चालेल. झाडापासून लांब असलं चालतंय ना? हां, हॅलो. हे चालतं. चालेल, ते चालेल. हे कसं लांब आहे इकडं? हां, तेही चालेल, तेही चालेल, काही प्रॉब्लेम नाही. हे कट झालेलं आहे. हे कट झालेलं आहे, ते नाही. ते नाही. तो इकडं हे कट झालेलं आहे. हे कट झालेलं आहे. हे नाही झालेलं. किंवा हे सुद्धा चाल. हे ठेवू शकतो. हे कट झालं. ते डॉक्टर आणि मदर ते हे डॉक्टर आणि डॉक्टर. सिस्टर काय ते हे बनवायचं. डॉक्टर आहे. हे. आता डॉक्टर ठेवायचे की आपण सिस्टर ठेवायचे.
ती कन्सेप्ट फक्त ते नावं दिलेली आहेत ऍक्च्युअली त्याचं काय संबंध त्याचं काही नाही. झाडाच्या बाजूला जे लगतला येतात ना हां ते ते शिस्त ठेवायचं ठेवायचं अगोदरचं ठेवायचं असेल हां हां हे कटण्याच्या अगोदरचं ठेवायचं असेल. हां 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 आणि जनरली काय करतात 7x5चा जो पॅटर्न असतो किंवा 5x5चा ते पूर्ण कटून द्यावं लागतं. त्याच्यानंतर मग 15 ठेवावं दिवसांनी ठेवतात. होय मग ते कुठलंही चालतं ते कुठलं? जवळचं चांगलं. हम्म. त्याच्या बाहेरच्या सर्कलमध्ये येतं ते ठेवावं लागतं. ते डॉटर सिस्टम आता आपल्याला ठेवताना कसं ठेवायचं कट केलेला अजिबात ठेवायचं कट नाही. केलेलं अजिबात नाही. कट केल्यानंतर ते त्याच्या बाजूला जे येतात त्याचं डॉटर येतं ते. आपल्याला सुरुवातीला जे नवीन आलेलं फ्रेश म्हणजे आता हे समजा हे ठेवलं तर हा चांगलं. चालतंय चालते चालतंय चालते ते. ते लहान बी चालतं हे. पलीकडे. हे पण चालेल हे पण चालेल कुठलंही चालेल. तिकडे हे चालतंय बघ. आता यायला लागले आता तर. हा येतील ते येतील ते येतील. थोडं पाणी ऊन वाढवा. पडेल तसं. हा हो हो पाणी वाढवा आणि टेम्परेचर बघा इकडे आलं. येणार आहे ते येते सगळीकडे येते. आता चालूच झाले. हां चालू झालं. जेवढा लवकर येते तेवढं सक्सेसफुल झाला तुमचा प्लॅन केळीमध्ये. काही प्रॉब्लेम नाही. यायला लागलेत केली सगळी.